ओम श्री साईराम. विद्यावाहिनी प्रकरण 16. करुणा आणि स्वच्छता. आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याकडे सर्व जीवांविषयी दया, करुणा आणि प्रेम असलं पाहिजे. सर्व प्राणीमात्रांविषयी दयाळुता ही विद्यार्थ्याची स्वाभाविक वृत्ती असली पाहिजे. ती नसल्यास विद्यार्थी असभ्य आणि असंवेदनशील बनतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा खरा अर्थ म्हणजे सर्व जीवांविषयी करुणेची भावना होय. एखाद्या व्यक्तीच्या मनात कोणत्याही जीवाबद्दल द्वेष असेल तर त्याचं शिक्षण निरर्थक आहे. गीतेमध्ये दिलेला उपदेश अद्वेष्टा सर्व भूतानां, सर्व भूतमात्रांविषयी द्वेष नसलेला हा संदेश देतो. त्याचप्रमाणे गीता वेळोवेळी इशारा देते की कोणत्याही जीवाचा अपमान, इजा वा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे दैवी तत्वाचाच अपमान, इजा किंवा अवहेलना करणं होय. सर्व जीव तिरस्कारम केशवम प्रति गच्छति. प्रेम आणि करुणा फक्त मानवजातीपुरती मर्यादित नसावी, ती सर्व जीवांना सामावून घेणारी असावी. गीतेत पुढे सांगितलं आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. आध्यात्मिक ज्ञानामुळे विनय प्राप्त केलेल्या ज्ञानी मनुष्याने ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि कुत्र्याचं मांस खाणारा या सर्वांकडे समान करुणा आणि समदृष्टीने पाहिलं पाहिजे. अशी समदृष्टीची करुणा शेवटी सर्वांच्या कल्याणात रूपांतरित होते. सर्वांचं मंगलचिंतन करणं हेच प्राप्त केलेल्या आध्यात्मिक ज्ञानाचे लक्षण आहे. समाजापुरतीच मर्यादित असलेल्या संकुचित विचारसरणीचा त्याग केला पाहिजे. भारतीयांची संस्कृती सर्वोच्च सत्य आणि व्यापक दृष्टिकोन यावर भर देते. हा आदर्श रुजवणं हाच भारतातील प्रस्थापित आध्यात्मिक शिक्षणाचा उद्देश आहे. इतका उदात्त, सर्वसमावेशक आणि हितकारक आदर्श इतर कोणत्याही देशाने आपल्या लोकांसमोर ठेवलेला नाही. आज हा आदर्श दुर्लक्षित झाल्यामुळे देश अधोगतीला जात आहे. आध्यात्मिक शिक्षण अत्यंत मर्यादित झालं आहे आणि संकुचितपणा आणि कुटिलता निर्माण करून शिक्षण पद्धती समाजरचनेला प्रदूषित करत आहे. म्हणून शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल आवश्यक आहेत. सध्या आपल्याकडील शिक्षण केवळ पुस्तकी शिक्षण आहे, पण पुस्तकातून शिकलेलं ज्ञान समाज जीवनात आचरणात आणलं जातं आहे याची खात्री करून आणि आवश्यकतेनुसार सुधारलं गेलं पाहिजे. तरच व्यक्तीतील नातेसंबंधांची जाणीव होते आणि त्यातूनच शिक्षणाचं रूपांतर आध्यात्मिक ज्ञानात होतं. केवळ वाचन, लेखन आणि अंकगणित यात प्रावीण्य मिळवून आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक प्रसंगी सुज्ञपणे विचार करून स्वतः ठरवलं पाहिजे की कोणतं ध्येय श्रेष्ठ आहे आणि ते साध्य करण्यासाठी कोणती कृती योग्य आहे. ध्येय आणि कृती दोन्ही समाजाच्या गरजा पूर्ण करणारे आणि समाजाच्या प्रगतीला सहाय्य करणारे असले पाहिजेत. लोकांनी अन्याय, हिंसा आणि अनैतिकता यात गुंतू नये. तसंच स्वतःचा लाभच सर्वात महत्त्वाचा आहे असंही मानू नये. स्वच्छतेचं महत्त्व. विद्यार्थ्यांनी आणखी एका महत्त्वाच्या गुणाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. तो म्हणजे अंतर्बाह्य स्वच्छता. यापैकी एक जरी नसेल तर ती व्यक्ती कोणत्याही कार्यासाठी अयोग्य ठरते. आपण घालतो ती वस्त्र, वाचतो ती पुस्तकं आणि आपल्या सभोवतालचं वातावरण स्वच्छ असलं पाहिजे. ही झाली बाह्य स्वच्छता. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणारी प्रत्येक वस्तू स्वच्छ ठेवली पाहिजे. दात, डोळे, अन्न आणि पाणी हे सर्व स्वच्छ असावं. परिणामस्वरूप आरोग्य चांगलं राहतं. स्नान करून शरीर रोज स्वच्छ ठेवलं पाहिजे, नाहीतर त्यावर धुळीचे थर साचतात, खाज सुटते, फोड येतात. त्यामुळे केवळ स्वतःलाच त्रास होतो असं नाही, तर इतरांनाही संसर्ग होऊ शकतो. जरी कपड्याचे 2च जोड असले तरी ते धुवून स्वच्छ ठेवावेत. त्यावर मळ साचू देऊ नये. अभ्यासाची पुस्तकं वाटेल तशी इकडे तिकडे फेकू नयेत.
पानांवर रेघोट्या मारू नयेत, कागद स्वच्छ आणि डागरहित ठेवावा. या सर्व गोष्टी पाहणाऱ्यास विद्यार्थ्याच्या स्वच्छतेची प्रशंसा करावी असं वाटण्यासारखी स्थिती असायला हवी. विद्यार्थी ज्या खोलीत राहतो ती आणि तिच्या आसपासचा परिसर दुर्गंधीमुक्त आणि स्वच्छ असावा. खोलीमध्ये भिंतीवर असभ्य चित्र नसावीत. उच्च विचार आणि उदात्त आदर्श प्रेरित करणारी चित्रेच लावावीत. विद्यार्थी असा असावा की तो सर्वांच्या प्रेमाला पात्र ठरावा. एखादी व्यक्ती कितीही श्रीमंत असली तरी ती आरोग्याशिवाय सुखी राहू शकत नाही आणि संपत्तीचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाही. जेवण केलं तर थकवा येतो, जेवण नसेल तर अशक्तपणा जाणवतो. अशा अवस्थेत खरं सुख मिळत नाही. म्हणून बाह्य स्वच्छता आरोग्य आणि आनंद बहुगुणित करते. आंतरिक स्वच्छतेचे महत्त्व. आता आंतरिक स्वच्छतेचा विचार करूया. म्हणजे मन आणि बुद्धी स्वच्छ, शांत आणि पवित्र ठेवणं. विचार आणि भाव अशुद्ध आणि अस्थिर असतील तर मनःशांती आणि आनंद मिळत नाही. मन दूषित झालं तर प्रतिक्रिया देखील दूषित होतात. मन स्वच्छ ठेवण्यासाठी इतरांच्या परिस्थिती आणि कृतींचे सहानुभूतीपूर्वक विश्लेषण करून मग प्रतिक्रिया ठरवावी. घाईघाईने निष्कर्ष काढू नयेत. इतरांच्या प्रतिक्रियांचं अंधानुकरण करणं अयोग्य आहे. सुज्ञ विवेकबुद्धीने विचार करून काय कृती करावी ते ठरवावं. आपले काही लोक असे करतात म्हणून आपणही तसेच करू, ही वृत्ती संकुचितपणा आणि कमकुवतपणाची निशाणी आहे. ती मूलभूत अज्ञानाचं फलित आहे. मेंढ्या तशा पद्धतीने वागतात. मानव म्हणून जन्म घेऊन सुशिक्षित म्हणून वावरत असूनही मेंढ्यांप्रमाणे इतरांचं अंधानुकरण करणं आणि इतरांच्या शब्दातून उचललेले विचार मनात साठवून मन दूषित करणं हे कटाक्षाने टाळलं पाहिजे. इतरांचे विचार आणि विधान अनेकदा वैयक्तिक असू शकतात किंवा लोकांमध्ये द्वेष निर्माण करणारे असू शकतात. मग आपण ते आपले का मानावे आणि त्यानुसार आपले भाव का बनवावेत? इतरांच्या मतांप्रमाणे आपले भाव आणि वर्तनशैली घडवू नये. आपला श्रद्धाभाव, आपला अनुभव आणि आपली नैसर्गिक पावित्र्य भावना सोडू नये. आपल्या श्रद्धेची कारणं नेहमी स्पष्ट कळतीलच असे नाही. ती आपल्या आवडीनिवडींवर आणि प्रभावी भावनांवर आधारलेली असते. पण आपण राग, द्वेष, मत्सर आणि त्यांच्यामधून उद्भवणाऱ्या दुष्कृत्यांचं लक्ष होऊ नये. विद्यार्थ्याने व्यापक, सर्वसमावेशक भाव जोपासले पाहिजेत. तेव्हाच तो उच्च शिक्षणाचा अधिकारी ठरतो. तेव्हाच समाजात सन्मान मिळवतो. संकुचित, स्वार्थी विचार, भावना आणि योजना यापासून विद्यार्थी दूर राहिला पाहिजे. जय साईराम.